भटकंती मराठी हृदयस्पर्शी प्रेमकथा भाग 11. मागील भागात अमोलच्या या वाक्यावर ग्रुपमधली एक मुलगी हसली. हम भी तो खो गए हे. अमोलला काही कळलं नाही. मी सांगते, आम्हालाही शहरात जायचे होते. रस्ताही सांगितला होता त्याने. बट हरवलो. सई हसू लागली. आता काय, हे सुद्धा हरवले आहेत. अमोल विचार करू लागला. पुढे तर जायला पाहिजे ना. तुमच्या सगळ्यांकडे कॅमेरे? फोटोग्राफर आहात का? अमोलचा प्रश्न. हो, आम्ही सर्व फोटोग्राफीसाठी आलो आहोत. महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकमधून आलो आहोत, सईने सांगितलं. वा, मराठी छान बोलता तुम्ही. अमोलला अचानक काही वेगळं वाटलं. तुम्ही इथले नाहीत, शिवाय फोटोग्राफी करत फिरत आहात ते कसे? आणि आता हरवला आहात मीन्स काहीच लिंक लागत नाही. अमोल आणखी कन्फ्यूज. एक था हमारे साथ, वो उसने हेल्प की हमारी. अब वो आगे निकल गया और हम खो गए. एकाने छान समजावलं. शट, कोण होता तो? आता पाहिजे होता. त्याच्यासोबत गेलो असतो मी. अमोल हिरमुसला. मग तुझा ग्रुप? त्यांनी का सोडलं तुला? कोणीतरी यायला पाहिजे होते ना तुझ्यासोबत. सई. अमोल बसला खाली. काय सांगू, शोधत आहेत कोणाला तरी. त्यांना कुठे घेऊन येऊ? आणि आलेही नसते सोबत. कोणाला तरी शोधत आहेत. हे वाक्य सईला इंटरेस्टिंग वाटलं. सईने पुढे विचारलं. कोणाला शोधत आहेत? त्याचं नाव वेगळं आहे आणि इथे त्याला वेगळ्या नावाने ओळखतात. एक वर्षापूर्वी हरवला आहे तो आणि आता तो जिवंत आहे हे कळलं आहे त्यांना. इथे तो भटकत असतो सारखा, लोकांना मदत करतो. काय नाव त्याचे? हा, भटक्या. सई आणि अमोलने एकदम नाव घेतलं. अमोलला आश्चर्य वाटलं. भटक्या? तुम्हाला कसं माहीत ते नाव? सांगते, आधी त्याचं खरं नाव सांग. सई एक्सायटेड झाले. आकाश, माझा आयडॉल आहे तो. त्याची फोटोग्राफी बघूनच शिकलो मी. फोटो काढायला. तो ग्रुप आहे ना, तो आकाशचा ग्रुप आहे. त्याला भेटायची आशा होती, पण वडिलांनी दिल्लीला बोलावून घेतलं. पण खरंच भेटला पाहिजे तो त्यांना. सई ताडकन उभी राहिली. बट तुम्हाला कसं माहीत त्याचं नाव भटक्या? भेटलेला का तुम्ही कधी या प्रवासात? अमोलसुद्धा एक्सायटेड झालेला. अरे, तोच तर आम्हाला फिरवत होता. इतके दिवस तोच होता आमच्यासोबत, सईने सांगितले. शट यार, आता कुठे आहे तो? सुप्रिया तर कधीपासून शोधते आहे त्याला. कुठे आहे आता भटक्या? आय मीन आकाश. तो गेला पुढच्या गावात. अमोलने डोक्याला हात लावला. इतक्या जवळ येऊन सुद्धा. काय करायचे आता? सुप्रिया आली डोळ्यासमोर त्याच्या. मदत तर केली पाहिजे तिला. किती प्रेम आहे तिच्या डोळ्यांसमोर दिसत होतं ते. कसं सांगू तिला? तिचा आकाश इथेच फिरत आहे ते. त्यांना सांगायला हवे ना, आकाशच्या ग्रुपला. हो, पण तेही पुढे गेले आहेत. कॉल कर ना त्यांना, शिवाय पलीकडल्या तीरावर आहेत. मोबाईलवर कॉल कर ना, सई बोलली. ते एवढे येडे आहेत ना सर्व. मी सोडलं तर बाकी कोणीच मोबाईल आणला नव्हता. काय करायचे आता? अमोल विचारात पडला. एकच ऑप्शन आहे. सईने आयडिया लढवली. तू रिटर्न जाऊ शकतोस का तुझ्या ग्रुपकडे? मी इथून पुढे जाते. आकाश भेटेल मला.
मग तुला कॉल करून सांगते कुठे भेटायचं ते. चालेल, पण जाऊ कसा? नदी पार करून द्यायला कोणीच तयार होत नाही. करावं तर लागेल ना. आकाशला त्याची माणसं भेटली पाहिजे ना. सई भावूक झालेली. त्याला आठवते का काही सध्याचं? त्याला काहीतरी आठवू लागलं आहे. अरे हो, तुमच्या ग्रुपमध्ये कोणी आहे का सुप्री नावाची? तीच आठवते त्याला. आहे का कोणी? हो आहे, सुप्रिया नाव तिचं. तिचा फोटो असेल ना तुझ्या कॅमेरात? असेल तर दाखव ना. अमोलला आठवलं. सुप्रीचे सगळे फोटो डिलीट केलेले. स्वतःचाच राग आला त्याला. हा, मोबाईलमध्ये असेल एखादा. लगेच त्याने चेक केलं. एक होता फोटो. वा, माझ्या मोबाईलवर सेंड कर. तो आकाश भेटला ना की त्याला दाखवते. आपण त्यांना भेटवूया. करशील ना हेल्प? हो, तुमचा नंबर द्या. ते भेटले की तुम्हाला लगेच फोन करतो. तुम्ही तयारीत राहा. अमोल धावतच निघून गेला. अमोल लगेच निघाला. सईने सुद्धा आपल्या लहानग्या ग्रुपला समजावलं. आकाश बोलला होता पुढच्या गावात 2 दिवस तरी थांबीन. तर तो आजही असेल तिथे. एकच दिवस झाला ना त्याला पुढे जाऊन. सगळेच भरभर निघाले. सईला चालता चालता लक्षात आलं. तिच्या मैत्रिणीने लावलेला अंदाज अगदी बरोबर निघाला. तोच आकाश हा, जो निसर्गाचे इतके वेड लावणारे फोटो काढतो. तो इतका छान माणूस असेल असं कधीच वाटलं नव्हतं तिला. किंवा तो आपल्यासोबत अशी अद्भुत भटकंती करेल स्वप्नात सुद्धा शक्य नव्हते. खरंच भेटला पाहिजे तो लवकरात लवकर. खूप साऱ्या विनवण्या, रिक्वेस्ट करून अमोल पुन्हा पलीकडल्या तीरावर पोहोचला. परंतु आता नवीन प्रश्न. या सर्वांना शोधायचं कुठे? धावतच तो नदीपासून दूर आला आणि एक थंड हवेच्या झोताने शहारून गेला. मागे वळून पाहिलं त्याने. पाऊस भरून येत होता. बापरे, घाई करावी लागेल आता. समोरच एक पायवाट दिसली. नक्की गावात जाईल ही वाट. अमोल तीच वाट पकडून धावत गेला पलीकडल्या तीरावर. पलीकडल्या तीरावर सईसुद्धा आकाशने सांगितलेल्या गावात पोहोचली. एव्हाना वाऱ्याने चाहूल दिलेली पाऊस येत असल्याची. आकाशला लवकर शोधलं पाहिजे. गावात पोहोचली तर कोणाला तरी विचारता येईल. सईच्या मनात चलबिचल. तरी एकाला विचारलं तिने. भटक्यांना आज सकाळीच निघून गेला पुढच्या गावाला. सईचा चेहरा एवढासा झाला तरी तो गावाच्या वेशीवर एक म्हातारी राहते तिथे होता. आता आहे का बघा पुन्हा पळापळ. सकाळचे 11 वाजत होते तरी काळोख झालेला. जोराचा वारा झेपावला सईच्या ग्रुपकडे. वीज कडाडली. मोठ्याने सर्व वर आभाळात बघू लागले. जोरात येणार वाटते. 2 दिवस आला नाही ना पाऊस. आता येईल असं वाटते. अचानक तिला आठवलं. आकाश बोलला जाताना, पाऊसच सांगेल मी आलो आहे ते. तिने आजूबाजूला नजर फिरवली. त्या ठिकाणापासून थोड्या अंतरावर एका कठड्यावर एक जण पाठमोरा उभा होता. आकाश. हो, आकाशच तो. सई एकटीच त्याच्या दिशेने धावत सुटली. आकाश. सईने जोरात हाक मारली. त्याने मागे वळून बघितलं. सईला बघून तोही आश्चर्यचकित झाला. सई धापा टाकत त्याच्याजवळ पोहोचली. बाकीचे मागून आले. तुम्ही इथे आणि किती दमला आहात सगळे. तुझी सू. सई काही बोलणार इतक्यात मागे जोराचा आवाज आला. मागे असलेल्या वाटेवर मोठे मोठे दगड येऊन पडले. म्हणजे
मागे जाण्याचा रस्ता बंद झाला. इथे थांबणे सुरक्षित नाही. पुढे चला. आकाशने या सर्वांना पुढे आणलं. पुन्हा मागे गेला. काही गावकरी अडकले होते. त्यांना बाहेर काढायला मदत केली. तरी तो रस्ता आता बंदच झालेला. सईकडे पुन्हा परतला. तुम्ही का आलात इथे? आता मागे जाऊ शकत नाही. ती वाट बंद झाली आता. घरी कसे जाणार तुम्ही? अरे तुझ्यासाठी आलो आम्ही. तू बोलायचंस ना. सुप्री दिसते. सापडली ती. सई बोलली आणि आभाळात विजांचा आवाज झाला. आकाशने पुन्हा वर पाहिलं. जोराचा पाऊस येणार वाटते. आकाश पुटपुटला. सईकडे पाहिलं त्याने. सुप्री, खरंच भेटली का ती? तेही पावसात? खरं आहे का? सईने अमोलने सेंड केलेला फोटो दाखवला. हीच ती. मला स्वप्नात दिसते ती. तीच ही सुप्री. आकाशच्या डोळ्यात पाणी आलं. सगळेच भावूक झालेले. थोडा वेळ तसाच गेला. इतक्यात पावसाने सुरुवात केली. सारेच आडोशाला आले. अमोल पूर्ण भिजलेला, धावून थकलेला एका गावात वेशीपाशी येऊन थांबला. ओ काका, इथे कोणी शहरातली मंडळी आली आहेत का? एक जण बाजूने चालला होता. त्याला विचारलं त्याने. अमोलचा तो अवतार बघून घाबरला तो. त्याने अमोलला एका आडोशाला बसवलं. पावसात कशाला पळतोस रे बाबा? काय करू काका, खूप घाई आहे. अमोलला दम लागलेला. सांगा ना, कोणी आलेलं का शहरातले? होते ते काल सकाळीच निघून गेले ते. अमोल नाराज झाला. चला काका, मला थांबून चालणार नाही, निघतो मी, म्हणत अमोल पुन्हा धावत निघाला. एव्हाना दुपार झालेली. अमोल तरी किती धावणार? थकला शेवटी. थांबायला पाहिजे आता. ही लोक काय दिसत नाहीत. किती जलद चालतात हे. एकाकडे जरी मोबाईल असता किती काम सोपं झालं असतं. अमोल मनातल्या मनात बोलत होता. आता नाही जाऊ शकत पुढे. ताकदच नाही आता. थांबू इथेच आज. त्याने पाठीवरती सॅक खाली ठेवली. टेंट उभा करायला लागला. आता सांगा, तुम्ही परत आलात आणि सुप्रीचा फोटो कसा तुमच्याकडे? आकाश आनंदात होता. तुला आठवते का ते वादळ आलेलं तेव्हा एक ब्रिज क्रॉस केलेला? आपल्या बाजूने एक मोठा ग्रुप गेलेला. आकाशला आठवण झाली. तो तुझा ग्रुप होता आकाश, तुझा ग्रुप. तुला आठवते ना, सुप्रीसोबत भटकायचा ते? तोच ग्रुप होता तो. सई खूप उत्साहात सांगत होती. बाहेर पाऊस सुरूच होता. आकाशला आधीच भरून आलेलं. त्यात सई बोलत होती तर अधिक भारावून गेला. त्यातला एक अमोल नावाचा, तो भेटला होता आम्हाला. त्यानेच सांगितली माहिती. अरे हो, त्याला कॉल करायचा आहे. सईच्या लक्षात आले. लगेचच तिने अमोलला कॉल लावला. हॅलो अमोल ना? हो बोलतोय. सई बोलते. मला आकाश भेटला आहे. तुझं काम झालं ना? सुप्री असेल तर दे ना फोन तिच्याकडे. नाही भेटले ते. पुढे निघून गेले आहेत. त्यात माझ्या अंगात आता त्राण नाहीत पुढे जायचा. पाऊसही खूप आहे म्हणून थांबलो. घाई करावी लागेल ना आपल्याला. प्लीज. हो, सगळं कळते आहे मला. पण पाऊस आणि वारा इतका आहे ना, पॉसिबल नाही पुढे जाणे. तिला समजलं की नाही शक्य ते. शांत झाली ती. ओके, ते भेटले की नक्की कॉल कर. बाय. सईने कॉल कट केला. आकाशने आधीच अंदाज लावला होता.
पाऊस आज थांबू शकत नाही. आकाशने अंदाज लावला पुन्हा. आपण मागे जाऊ. अमोलला सांगते त्यांना घेऊन ये तिथे. तुझे सगळे जुने मित्र भेटतील तुला. सईलाच किती आनंद झाला होता. मागे जाता येणार नाही. आकाश बोलला. व्हॉट हॅपन्स? त्या ग्रुपमधल्या एकीने विचारलं. त्या वाटेवर दरड कोसळली आहे. त्यामुळे पुढेच जावे लागेल. ते सुद्धा पुढेच गेले आहेत ना. मागे फिरणं त्यांना किती शक्य होईल ते सांगू शकत नाही. नदी तीरावर जाऊ शकत नाही. पाणी वाढले असेल. त्याचा फोन आला तर पुढेच भेटू असं सांगा. आकाश शांतपणे विचार करून बोलत होता. आकाशचा अंदाज खरा ठरला. पावसाने जराही आराम केला नाही. रात्रीपर्यंत तरी तसाच पडत होता. दुसऱ्या दिवसाची पहाट झाली तर आकाश नव्हता जागेवर. सई खडबडून जागी झाली. कुठे गेला हा आता? त्याचं सामान तर तिथेच होते. सगळेच आकाशला शोधायला बाहेर आले. थोडेच पुढे गेले असता आकाश येताना दिसला. कुठे गेला होतास? सई रागावली. या गावातील लोकांचा निरोप घेण्यासाठी गेलो होतो. पुन्हा इथे येईन का ते माहीत नाही. माझी माणसं तुम्ही शोधून काढलीत ना. यांनी मला सांभाळलं इतके दिवस. त्यांना बाय तर करावं लागेल ना. आकाशचं बोलणं बरोबर होतं. चला निघूया. रात्रभर झोप नाही. सुप्रीला भेटायचं आहे ना. चला भरभर. सामान घेऊन निघाले सर्व. अमोलने तर पहाटेच प्रवास सुरू केलेला. पहाटेच्या 6:15च्या सुमारास तो निघाला. कधी चालत कधी धावत. त्याला जलद पोहोचायचे होते. कालच्या पावसात ते सर्व नक्की थांबले असणार. त्यामुळे ते आणखी पुढे जाण्याच्या आधीच गाठूया त्यांना असं ठरवलं त्याने. पोहोचलाही पुढच्या गावात. गाव अजूनही झोपत असावं. कोणीच दिसत नव्हतं. तरी तो पुढे चालत गेला. एका ठिकाणी 2-3 माणसं दिसली त्याला. धावत पोहोचला त्याकडे. अहो, तुमच्या गावात कोणी शहरातले माणसं पाठीवर मोठ्या बॅगा असलेले आले आहेत का? हो आहेत. कालपासून थांबले आहेत इथे. तिथे एका दिशेला त्याने बोट दाखवलं. त्या दिशेने धावत सुटला. पोहोचला तर कोणीच नव्हतं तिथे. कुठे गेले यार? आजूबाजूला नजर फिरवली. तंबू तर ठोकले होते इथे. शेकोटीही सकाळी पेटवली असेल. कारण निखारे अजूनही धुमसत होते. घाईतच निघाले असावेत. म्हणजे जास्त दूर गेले नसतील. अमोल धावत सुटला पुन्हा. त्याचा तो अंदाजही बरोबर निघाला. काहीच अंतरावर त्याला हे सगळे चालताना दिसले. ओरडत धावत निघाला तो. सुप्रिया, संजना, कोमल किती वेगाने धावत होता, ओरडत होता. त्याचा आरडाओरडा ऐकून सारेच थांबले. त्याला बघून आश्चर्यचकित झाले. अमोल धावून धावून एवढा दमलेला होता ना. त्यात कालपासून पोटात काही नाही. काय होणार? कोसळला त्यांच्याजवळ पोहोचून. सर्वांनी उचलून त्याला एका बाजूला आणले. शुद्धीवर तर होता तरी थकला असल्याने बोलता येत नव्हते. पाणी पाजलं आणि थोडं पोटात खाऊ गेल्यावर त्याला बरं वाटलं. आता बोल, का धावत होतास एवढा? कोमलने विचारलं. तुम्ही तर दिल्लीला निघाला होता ना? संजनाने विचारलं. सांगतो, सगळं सांगतो. सुप्रिया कुठे आहे? सुप्री मागेच होती. तिला बोलायचे होते तरी मन तयार नव्हतं. अमोलने विचारलं तसं ती पुढे आली. सॉरी सुप्रिया, मी काही वाईट बोललो असेल तर सॉरी. बट ना, तुम्ही मला आधी सांगितलं असतं तर मी ॲक्सेप्ट केलं असतं ना. असो, आकाशला शोधत आहात ना?